चला मित्रांनो, आज कढई आम्ही ठेवली बघा. मस्त दोडक्याचा रस्सा बनवायचा आहे बरं का. त्या दिवशी तुम्हाला दाखवलोय बघा. हा बघा, हे लागणारं साहित्य. हे असं दोडका चिरून घ्यायचं स्वच्छ. हे मसाला काळा मसाला आहे बरं का. खोबरं, कोथिंबीर, लसूण सगळं घातलंय बघा. आलं थोडंसं मस्त भाजून घेतलंय बरं का. आता तुम्ही बघू शकता. मिक्सर करून घ्यायचं बरं का. हे बघा, कढई तापत ठेवली. आता तेल टाकणार आहे. कढई तापली बघा. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तेल टाका बघा. आमच्या अंदाजाने आम्ही घेतो बघा. तेल तापू द्या. तेल तापलं बघा. आधी जिरी मोहरी टाकायची बरं का. चांगली कडक फोडणी द्यायची मस्त. असा रसा लागला पाहिजे ना, टेस्टी टेस्टी. आता मसाला टाकायचा बघा. घरातला काळा मसाला नाही, हळद टाकली आधी. तिखट, लाल तिखट 2 चमचे. मसाला काळा मसाला आम्हाला झणझणीत लागतं बघा. मटणासारखा रस्सा बनवायचा आहे बघा आपल्याला. दोडका त्यात टाकायचा आहे. मीठ चवीपुरतं. आता आपण ते हलवायचं आहे बघा. बघा, तुमच्या तोंडाला पाणी सोडते बघा. मी मस्तपैकी बघा. तुम्ही करूनच बघणार ही भाजी कशी लागते. मटणासारखा मसाला काढायचा. असं पाणी पण टाकायचं मसाल्याचं, वाया नाही घालायचं बघा. हा बघा, पाणी टाकते. आपण रस्सा करतोय ना याचा. अजून थोडं पाणी. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं बरं का, थोडासा नॉर्मल थोडासा. हे बघा, तुम्हाला दाखवते. लय ते लय 10 मिनिटं लागतं शिजायला दोडका बरं का. कवळा असतो ना दोडका. कसा कलर आलाय, काळा काळा मसाल्यातला आहे बरं का. एका प्लेटमध्ये काढते बघा. कसं उकळतंय बघा. कसा झालाय दोडक्याचा रसा. आ कशी तर्री आली बघा. काळं कुट मसाला आहे का नाही. मस्त. आमची दोडक्याची करी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशील. आमेन.